लक्ष्मी निवास या मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकरचे खूप चाहते आहेत हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. हर्षदा खानविलकरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी देखील त्यांचे चाहते उत्सुक असतात. हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच आपल्या लग्नाविषयीच्या प्रश्नांवर खुलासा करत म्हटलं आहे की करिअरच्या सुरुवातीला आपण अभिनय क्षेत्रात काम करू असं कधीच ठरवलं नव्हतं. या उलट आपण लग्न करून छान सेटल व्हावं, आपल्याला मुलं असावी अशी माझी इच्छा होती. मी माझ्या आईबाबांचा सुखाचा संसार पाहिला होता, मात्र नियतीच्या मनात काही और होतं. एक एक मालिका मिळत गेल्या. दामिनी, उचापती, गुरुकुल, आभाळमाया अशा एकापाठोपाठ एक मालिका करत गेले. आभाळमायासाठी संजय जाधव कॅमेरामॅन म्हणून काम करायचे. तिथेच आमची घट्ट मैत्री झाली. आम्ही दोघांनी मिळून हॅपनिंग अनलिमिटेड नावाची निर्मिती संस्था सुरू केली. मग बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेची त्या अंतर्गत निर्मिती केली. त्याचवेळी माझ्या बाबांची तब्येत बिघडली होती. मृत्यूच्या आधी 1.5 महिना बाबा व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलचे बिल खूप जास्त झालेले. नातेवाईक, बाबांचे मित्र अशा सगळ्यांकडून पैसे गोळा करून हॉस्पिटलचे बिल भरले होते. जेव्हा बाबा गेले तेव्हा सर्वांचे पैसे फेडायचे होते. माझ्यासमोर कर्जाचा मोठा डोंगर उभा होता. या काळात अभिनय, निर्माती, कॉस्ट्युम डिझायनर अशा सर्व क्षेत्रात काम करून मी सगळ्यांचे पैसे फेडून टाकले. पण जेव्हा सगळ्यांचे पैसे फिटले तेव्हा लग्नाची इच्छाच उरली नाही. हे सर्व करताना लग्न, मूल या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम ठरत गेल्या. संजयचे आणि माझे नाते हे केवळ व्यावसायिक नसून आमचे घरोब्याचे संबंध आहेत. संजयने माझ्या वडिलांना जाण्यापूर्वी एक वचन दिलं होतं की तो आयुष्यभर माझी काळजी घेईल. आता संजयच्या मुलींनाही मी माझ्याच मुली मानते, असं म्हणत हर्षदा खानविलकर यांनी आपल्या लग्नाबाबतच्या प्रश्नांवर खुलासा केला आहे. तर तुम्हाला हर्षदा खानविलकर यांची लक्ष्मी निवास या मालिकेतील भूमिका आवडते का, ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.